मग आता कसं आहे बघ, की अ, जातीचं ठरवण्याचं किंवा जातीचा संदर्भ, जातीची उपयुक्तता, जातीचा रेलेव्हन्स ठरवण्याच्या अनेक निकषांपैकी एक तुझ्या असं लक्षात येईल, की तुम्ही कोणत्या संदर्भात त्याच्याकडे पाहता. हं. म्हणजे आता माझी मुलगी, तिचं कॉलेज संपलं, ती स्वतः मराठी माध्यमात शिकली, पण तिचा सगळा जो गोतावळा आहे तिचा, तो या जनरेशनमधला सगळा इंग्रजी माध्यमातल्या लोकांचा आणि तू म्हणतोस ती जेन हो. टाइपची सगळी ही मुलं आहेत. तर ही मुलं Instaवर आहेत आणि या मुलांना गाझापट्टीत काय चाललंय माहिती आहे, युक्रेनमध्ये काय चाललंय माहिती आहे, पण नगरमध्ये काय चाललंय ते माहीत नाहीये. हं. आता प्रॉब्लेम ह्यांचा काय आहे, की ह्यांची या सगळ्या मुलांना असं वाटतं किंवा आपण आपल्या आडनावाच्या बद्दल त्यांची ओळख काय आहे, तर त्यांचं इन्स्टा हँडल ही त्यांची ओळख आहे. हो. त्यांचं ते Facebook वापरतच नाहीत. त्यामुळे ती त्यांची ओळख. पण इन्स्टा हँडल ही त्यांची ओळख आहे. ही जी मुलं आहेत ना, या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी एक प्रकारचं प्रिव्हिलेज अशा प्रकारचं आयुष्य दिलंय. मीडियम प्रिव्हिलेज दिलंय असं आपण म्हणू. तर या मुलांना ज्यावेळेला मराठ्यांचं आंदोलन मुंबईमध्ये होतं ना, ज्यावेळेला मराठी मुंबईमध्ये येतात, आझाद म्हणजे ह्या मुलांना माहिती नसतं आझाद मैदान कुठे आहे. हं. याचं कारण त्यांना मरीन ड्राईव्ह माहिती आहे. हो. मरीन ड्राईव्ह इज द प्लेस टू इनहॅबिट इट. हं. किंवा सिद्धिविनायक, तिथे लोक देवासाठी नाही, देवाच्या नावाखाली तरुण कपल्स जात आहेत तिथे, पण तिथं जात आहेत. त्यांना आझाद मैदान माहिती नाही, त्यांना कामगार मैदान माहिती नाही, त्यांना नरे पार्क माहिती नाही. हे कशामुळे आहे, की आपण जेव्हा जातमुक्त समाजामध्ये आहोत असा भ्रम आपल्याकडे पसरतो ना, तेव्हा आपण एका अपॉलिटिकल समाजामध्ये असतो. जात कळणं, धर्म कळणं, भाषा कळणं म्हणजे तुम्ही एका पॉलिटिकल कम्युनिटीमध्ये असणं. शहरी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय पालकांचं म्हणणं काय, तू 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 हे बघून घे ना जरा, की किती पालक आपल्या मुलांबरोबर बसून बातम्या पाहतात. हं. म्हणजे मुलं बसत नाहीत हा भाग सोडून दे. हो. पण शहरी मध्यमवर्गीयांमध्ये लोकांची म्हणजे वर्गवारी काय आहे? पुरुषांनी बातम्या पाहायच्या, बाईने सीरियल पाहायच्या आणि मुलांनी त्यांच्या रूममध्ये त्यांचं सोशल मीडिया हँडल पाहायचं. या सगळ्या प्रक्रियेमधून ना आपण तरुण मुलं ज्यांना जात माहीत नाही असं असं ती म्हणतात, ती अपॉलिटिकल मुलं आहेत. म्हणजे त्यांचं मत आहे. मी माझ्या वर्गामध्ये जेव्हा पाहतो ना, तेव्हा जी दलित मुलं आहेत, त्यातल्या दलित मुलांना आरक्षणाच्या बद्दल बोलायचं असतं कारण ते त्याचे लाभार्थी आहेत. हं. पण त्यांना वर्गात बोलायचं नसतं कारण त्यांना वाटतं आपण आयडेंटिफाय होऊ. हो. दुसरी जी मुलं आहेत, ती मुलं त्यांना त्याच्याबद्दल बोलायचं नसतं कारण त्यांना असं वाटतं, की आपण कशाला वाईटपणा घ्या. हं. तसंही आपल्याला बेनिफिट काही मिळतच नाहीये. मग हळू-हळू वातावरण निर्मिती झाली आणि मग बोलणं व्हायला लागलं, की तू म्हणतोस तसं लोक बायनरीत विचार करतात. आरक्षणाचा हा फायदा आहे, आरक्षणाचा हा तोटा आहे. याचा एक प्रॉब्लेम काय माहिती आहे, की शाळेमध्ये आपण मुलांना जातीच्या संबंधामध्ये फॅक्च्युअल काही शिकवत नाही. हो. अंडर ग्रॅज्युएट इयर्समध्ये सोशल सायन्सेसच्या मुलांना काही फारसं शिकवलं जे काही आहे ते रट्टा मारून शिकवलं जातं. कॉमर्सच्या, सायन्सच्या पोरांना तर काही म्हटलं काही शिकवलं जात नाही. आता त्या NEPमध्ये त्यांना 2 क्रेडिटचा कॉन्स्टिट्यूशनचा पेपर आहे, पण तो फाउंडेशन कोर्सचा पेपर आहे. हं. कोणीही त्याच्यामधनं काहीही शिकत नाही, कोणालाही त्याच्यातनं काहीही कळत नाही. फक्त प्रिॲम्बल पाठांतर करणं एवढं एकच नवं रिच्युअल लोकांनी त्याच्यामधनं तयार केलेलं आहे. त्यातनं प्रॉब्लेम काय होतो, की लोकांना आपलं आपलं बॅकग्राऊंडच समजत नाही. आता माझ्या मुलीने मध्यंतरी मला सांगितलं, की कुठेतरी कोणाच्या तरी परिचयातलं व्यक्ती गेल्यानंतर ते भेटून आले त्यांना. हं. ती व्यक्ती गेली होती, फक्त मैत्रिणीला भेटायला ते गेले. तर गेल्यानंतर दुसऱ्या एका मैत्रिणीच्या घरी गेल्यावर तिच्या आईने सगळ्या मुली घरात शिरताक्षणी त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडलं. कारण तिचं असं म्हणणं होतं, की तुम्ही एका आता टेक्निकली अशुभ ठिकाणी जाऊन आलेले आहात. हो. हे तू मला सांग, की ह्याला जातीय संदर्भ आहे की नाही? म्हणजे एखाद्या माणसाच्या कुटुंबाच्या सहवेदना भेटीसाठी तुम्ही गेलेले आहात, ही नॉर्मल घटना आहे. हं. पण त्याच्यातनं तुम्हाला प्युरिफाय करणं, हे गोमूत्रातून शक्य आहे. ह्याला कास्ट कॉन्टेक्स्ट आहे ना. पण ह्या सगळ्या मुलींच्यापैकी कोणालाही कळलं नाही, जाणवलं नाही. मी त्यांना हे ऑड आहे हे कळलं. याला कास्ट कनोटेशन आहे हे नाही कळलेलं. हो. याचं कारण असं, की त्याच्यासाठी जे किमान तुम्हाला वाचावं लागतं ना, किमान तुम्हाला माहिती असावं. लोकांचं काय म्हणणं आहे, हा बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली. आपण आपलं सगळं शिक्षण अंडर ग्रॅड, पोस्ट ग्रॅड यातला बराचसा मोठा भाग हा बहुपर्यायी प्रश्नांचा आहे. त्यामुळे चिकित्सेला वाव नाहीये. बाबा तू 4 लेख वाचलेस, मी 4 लेख वाचले. आपण एकमेकांशी एकदम जीवाच्या आकांताने भांडलो, पण काहीतरी स्पष्टता घेऊन बाहेर पडलो. अशा प्रकारे जर शाळा कॉलेजांमध्ये घडत नसेल ना, तर मुलांना जात कळत का नाहीये? कारण त्यांना जसं एखादा दिवाळीमध्ये फटाका हातात घेऊ नये, तसं जात नावाच्या भानगडीच्या नादाला लागू नये. हं. अशा प्रकारची अपॉलिटिकल वृत्ती तरुण मुलांच्या मध्ये आली आहे. मग त्यांना कधी जाणवतं ते सगळं? मग त्यांना ते जाणवतं ॲडमिशन्सच्या एखाद्या टप्प्याला. हो. मग त्यांना ते जाणवतं जेव्हा ते परदेशात जातात आणि एखाद्या स्वतःच्या जातीच्या इकोसिस्टममध्ये राहतात आणि मग हे लोक रेडीमेड हिंदू, हिंदुस्थानच्या कथनात सापडतात. कारण त्यांना वाटतं, की हे रोखायचं तर हेच गरजेचं आहे. हा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना, की आपण जाती कळत नाहीत तेव्हा जातमुक्त समाजामध्ये नाही आहोत. आपण जात अज्ञ समाजामध्ये आहोत.
आणि हा जो जात अज्ञ समाज आहे ना, त्यांच्या मनातली जात गेली नाही. तू लोकांचं पहा, म्हणजे मुंबईत अनेक ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी लोकांच्या इमारती वेगळ्या आहेत, विंग्ज वेगळ्या आहेत. हो. तर आता हे जैनांनी सुरू केलं हे बरोबर आहे. पण मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी हिंदूंच्या सोसायट्यांमध्ये मराठी मुसलमानाला पण जागा नाहीये. उत्तर भारतीय मुसलमान तर सोड, मराठी मुसलमान, अस्खलित मराठी बोल, का तर तो मुसलमान आहे. म्हणजे मराठी हिंदू ओबीसी पण मुसलमान ओबीसीला जागा नाही देणार तिथं राहायला. याचं साधं कारण असं आहे की आपण माणसांची वर्गवारी करताना खाण्यापिण्याच्या पद्धतीवरनं केली, कपड्यांच्या पद्धतीवरनं केली, शिक्षणाच्या दर्जावरनं केली आणि ह्या आपण म्हणतोय काय, आम्ही हा भेदभाव जातीवरनं नाही करत आहोत, कारण आम्ही जात मानतच नाही. आम्ही हा भेदभाव करतोय कारण त्यांच्या घरातला माशांचा वास येतो. आम्ही हा भेदभाव करतो कारण ते अस्वच्छ राहतात. आम्ही हा भेदभाव करतो कारण त्यांच्याकडे दहशतवादी आहेत. म्हणजे आपण एकाच प्रकारच्या विरोधाला वेगवेगळी प्रासंगिक नावं देऊन मूळ जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न डायल्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आता जी मुलं पाहतो आपण कॉलेजेसमध्ये जाणारी, या मुलांना जात माहीत नाही. याचं कारण त्यांना त्यांची भूमीच माहिती नाही. त्यांना त्यांची जमीन माहिती नाही. आता मी मराठीचं काम करतो, त्यामुळे तुला असं वाटेल की अरे सगळीकडे हा भाषेचा प्रश्न आणतो की काय. पण लोक जेव्हा आपल्या भाषेत शिकतात ना, तमिळ लोक तमिळ भाषेत शिकतात, बंगाली लोक बंगाली भाषेत शिकतात, तेव्हा त्यांची भाषिक जी भूमी आहे ती त्यांना नीट कळते. आता तू मुंबईमध्ये बघ, लोकांना आयफेल टॉवरच्या बद्दल माहिती आहे, पण भांडूप पंपिंग स्टेशन बद्दल माहिती नाहीये. म्हणजे भांडूप पंपिंग स्टेशन बद्दल माहिती झाल्यामुळे तुम्ही काही तज्ज्ञ होता असं नाही, पण आयफेल टॉवरच्या बद्दल माहिती केल्यामुळे तुम्ही जाता असं पण नाहीये ना. म्हणजे तुम्हाला लोकल काय ग्लोबल काय, तर जात ही तुमची लोकल पण आयडेंटिटी आहे ना. तर हे जे लोकल आहे म्हणजे सामान्य नाहीये. ती ज्ञात होणं, ती कळणं, त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर असणं आणि मग त्याचं काहीतरी बरं करण्याचा प्रयत्न करणं, ही प्रोसेस आकलनातनं शक्य आहे, चिकित्सेतनं शक्य आहे. अज्ञानातून चिकित्सा शक्य नाहीये. हा प्रॉब्लेम आहे.